वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भरती घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे। लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीत नियम धाब्यावर बसवून बोगस पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांनी केला आहे। या प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। 7 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। पाहूया हा संपूर्ण अहवाल। कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये लिपिक आणि शिपाई पदभरतीचा मोठा गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे। तक्रारदार आकाश ढोके आणि इतर सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार उमेदवारांची कोणतीही परीक्षा न घेता आर्थिक व्यवहार कडून भरती करण्यात आली। 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर कोणाचीही स्वाक्षरी नसल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर बोगस ठराव तयार करून संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप केला आहे। विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात गैरव्यवहार निदर्शनास आल्याचे सांगितले जात असून संबंधित उमेदवाराला सेवेतून कमी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र त्यानंतरही मानधन देणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। दोषींवर तात्काळ FIR दाखल करावा, विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। 7 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। मी लिपिक आणि शिपाई पदाकरिता 15/2/2024 ला जाहिरात निघाली होती, तेव्हा मी आणि माझ्या मित्रमंडळींनी लिपिक आणि शिपाई पदाकरिता फॉर्म भरले होते। बरोबर, पण ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी कोणतीही पूर्वपरीक्षा न घेता, मुलाखत न घेता ठरावाद्वारे, बनावट लेटरच्या ठरावाद्वारे लिपिक पद नियुक्त केले। त्या संदर्भात आम्ही समस्त विद्यार्थ्यांनी गट विकास अधिकारी तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांनी 31/10/2025 ला लिपिक पदे बडतर्फ केले। बरोबर, त्यानंतर धनज बुद्रुक येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी लिपिक पद बडतर्फ केले नाही आणि बडतर्फ लिपिकाच्या घरट्याच्या पावत्यावर त्यांची सही शिक्के आहेत। तर आमची अशी मागणी आहे की 2 वर्ष या कालावधीला झाला, अद्याप पेपर किंवा मुलाखत झाली नाही। या सर्व प्रकरणाला धनज बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामसेवक हे दोषी आहेत, त्यांनी शासनाविरुद्ध दंड ठोठावला आहे। हे माझ्या गावातील विद्यार्थी आहे, याईनं एक ग्रामपंचायतची लिपिक पदासाठी व इतर उमेदवारासाठी याईनं भरतीसाठी अर्ज केलेले आहे वारंवार। तर याईनं आज रोजी ग्रामपंचायत म्हणते की बा त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्यांच्याकडून पैसे भरून घेतले, परंतु हे वारंवार काहीतरी कागदोपत्री घोर करून याची भरती करत नाही आणि यांच्याच मतानं कोणाचंही उमेदवारी दाखवून हे उमेदवारी करतात आणि सतत हे 12 महिन्यापासून शासनाकडे वारंवार तक्रार करून पाठपुरावा करत आहे। पाठपुरावा केल्यानंतर यांना शिओनी आदेश दिलं की बा पुन्हा त्याची भरती करा। त्या भरतीवरून यांना 24 तारखेला बा पुन्हा इंटरव्ह्यू घेण्यात येईल, भरती करण्यात येईल, परंतु आत्ता ग्रामसेवक म्हणते की बा त्याच्यावर स्टे आलेला आहे। तर कोणाचा स्टे आहे त्याच्या शासनाला चौकशी करावी व कायदेशीर कारवाई करावी आणि सदर धनज गावामध्ये जो निधी आजपर्यंत प्राप्त झाला त्या संदर्भात आम्ही विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे कलम 39(1) मध्ये सदर प्रकरण दाखल केलेलं आहे। त्याची विभागीय चौकशी व्हावी व संबंधित ग्रामपंचायतनं जे भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, हीच आमची विनंती आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा। धनज बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भरती घोटाळ्याचे आरोप आता प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहेत। तक्रारदारांनी गंभीर पुरावे आणि चौकशी अहवालाचा आधार घेत कारवाईची मागणी केली आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित अधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।